राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, पण तेच पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांना पंपावर घेण्यासाठी परभणीमध्ये गेल्यानंतर त्यांना 7-12 वगैरे मागण्यात आला आहे. कसं बघता या मागणीकडे त्यांच्या? एक तर यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि जो काय पावसाचं आगमन होणार आहे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आणि त्याच्यानंतर मध्ये खंड पडण्याची शक्यता एकूणच तज्ज्ञांच्याकडून व्यक्त केली जाते आणि मराठवाड्यामध्ये तर त्याची तीव्रता जास्त भासण्याची शक्यता. म्हणजेच थोडक्यात काय तर खरीप तोंडावर आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरला डिझेल नको का? आणि शेतकरी जर का पंपावर गेले तिथं रांगेत उभा राहायचं, त्याच्यानंतर 7-12 मागायचा. 7-12 शेतकऱ्याला सहजासहजी मिळतो का? 7-12 काढायला गेलं तर दराड्याला पहिला 50 रुपये द्यावे लागतात. म्हणजे हा अतिरिक्त बोजा. आणि हे कशासाठी? कृषी खात्याला माहिती आहे कोण शेती करतं कोण नाही. त्या शेतकऱ्यांची एक लिस्ट कृषी खात्यानं द्यावी पंपवाल्यांना आणि हे शेतकरी आले तर त्यांना एवढा कोटा पूर्व मशागतीसाठी डिझेलचा द्यावा असं कळवलं तर ह्या सगळ्या गोष्टी करायची काही गरज नाही. शेतकऱ्याला प्राधान्यानं सध्या डिझेल देणं गरजेचं आहे, नाहीतर अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तेल कमीच असेल तर ज्या सैनीसाठी 4 चाकी गाड्या घेऊन फिरतात त्यांचं तेल बंद करा, परंतु सर्वसामान्य जनतेला माल पोचवणाऱ्या ट्रकवाले असतील, टेम्पोवाले असतील किंवा ट्रॅक्टर असेल ह्याला डिझेल हे दिलंच पाहिजे. आणि ही सगळी व्यवस्था करायची जबाबदारी ही सरकारची आहे. हे सरकारचं काम आहे. मुळामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली हेच सरकारचं मोठं अपयश आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारण करायला जमलेलं नाही आहे. ज्यांच्याबरोबर दोस्ती करायला पाहिजे त्यांच्याबरोबर न करता भलत्यांच्या मागं लागून त्यांच्या दबावाला बळी पडून काही उद्योगपतींना वाचवण्यासाठी म्हणून हे डिझेल पेट्रोलचं संकट आम्ही स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे. आता ती निस्ताराची जबाबदारीसुद्धा सरकारचीच आहे. राज्यामध्ये ऊस उत्पादकांचा प्रश्न पुन्हा आला आहे. जे बोत्री आहेत ज्यांनी कारखानदारी राज्यामध्ये सुरू केली 26-27 आसपास त्याचे साखर कारखाने लीजवर घेतले, ते ऊसाचे बिल देत नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसे आरोपही होतात. खरं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे FRP वेळेवर मिळावे आणि ती मिळते का नाही बघणं हे सरकारचं काम आहे. साखर आयुक्तांच्याकडनं आम्ही अनेक हेलपाटे घातलेले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये मी साखर आयुक्तांची भेट घेऊन ज्यांनी आता आज अखेर बिलं थकवली आहेत कारण कारखाने बंद होऊन 1.5 महिने होऊन गेले, त्यांच्यावर सरकारी थकबाकीदार समजून RRC म्हणजे रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करावेत आणि त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. तशी ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 मध्ये स्पष्ट तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही कारण बहुसंख्य साखर कारखानदार हे एकतर भारतीय जनता पक्षामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत जे सत्तेत आहेत. 80% कारखानदार ही सत्तेच्या जवळपास घुटमळणारे आहेत आणि त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. आता राहिला प्रश्न बोत्रे पाटलांचा. बोत्रे पाटलांनी इतक्या वेगात त्यांच्या कंपनीनं प्रगती केलेली आहे आणि मग आत्ता कारखाने घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्यायला पैसे नाहीत का? तुम्ही मार्केटमधनं उभा करा, काही करा. ज्या अर्थी एवढ्या कमी वेळात तुम्ही एवढे कारखाने घेतले याचा अर्थ अमाप पैसा तुमच्याकडे आहे, मग तो पैसा काढा आणि शेतकऱ्यांचे पैसे भागवा असं आमचं म्हणणं आहे. नाहीतर मग यांच्यावर बोत्रे पाटील असो किंवा अन्य कोणी असो त्यांच्यावर जप्तीची कारवाई झालीच पाहिजे. याबाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे युट्यूबर रविराज साबळे पाटील यांनी बोत्रेंच्या विरोधात ऊसबिलाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावरती राज्यामधील अनेक साखर कारखानदारांनी किंवा अनेक साखर कारखान्याच्या परिसरामध्ये गुन्हे दाखल झाले. मुळामध्ये हे गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. एखाद्याला शेतकऱ्याला ऊसाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून आरोप केलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करणं याचा अर्थ काय? पैसे तुम्ही देत नाही का? देणार नाही का? तुम्ही देणं लागत नसाल तर पुरावे आहेत. शेतकरी हेलपाटे घालतायत आणि पोलीस तरीसुद्धा याची खातरजमा न करता गुन्हे दाखल करतात. याचाच अर्थ पोलिसांच्या मिशीला कुठेतरी या साखर कारखानदारांचं खरकटं लागलेलं आहे. हे खरकटं पुसून टाकायचं काम देवेंद्र फडणवीसांनी करायचं आहे आणि पोलिसांनी त्यांनी न्यायानं वागलं पाहिजे. ते जर का खलनायकाची भूमिका पोलीसच वटवायला लागले तर आम्ही
ते गप्प बसणार नाही आणि त्याच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांना एवढी मर्दमुकी दाखवायची, गुन्हे दाखल करायचे असतील, कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक जमवायचा असेल तर पोलिसांनी पहिल्यांदा गावोगावी अगदी छोट्या मोठ्या खेड्यामध्ये वाडी वस्तीवर सुद्धा ड्रग पोचलेले आहेत, अंमली पदार्थ पोचलेले आहेत आणि 8वी 9वीची पोरं, त्या शाळकरी पोरं त्याला बळी पडालेली आहेत. त्याच्यावर टाच आणा, त्याच्यावर नियंत्रण आणा. पोलीस ते करणार नाहीत, कारण त्यांना रीतसर हप्ते मिळतात. आणि हे सगळं गेली 10-12 वर्षे गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, तरीसुद्धा याच्यावर नियंत्रण होत नाही. आणि तरी देवेंद्र फडणवीस म्हणतात की कायद्याचं राज्य आहे. कायद्याचं राज्य नसून काय द्यायचं हे राज्य आहे, हे लक्षात घ्या. देशामध्ये युवकांचा जो संताप आहे तो समोर आला आहे. एका युवकाने थेट कॉक्रोच जनता पार्टी नावानं पार्टी स्थापन करत त्यांचे फॉलोअर्स आज देशामध्ये सर्वाधिक जास्त फॉलोअर्स, म्हणजे अगदी भाजपलाही त्यांनी 5-6 दिवसामध्ये मागं टाकत त्यांची पार्टीचे फॉलोअर्स जास्त झाले. तसं बघतं त्याकडे. खरं तर कॉक्रोच जनता पार्टी ही हा पक्ष व्यंग्यात्मक, म्हणजे एक व्यंग म्हणून किंवा टीका सरकार किंवा व्यवस्थेच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काही तरुणांनी सुरू केलं. आणि अवघ्या आठवड्याच्या आत ज्या भारतीय जनता पक्षानं आटापिटा करून आपले फॉलोअर्स वाढवले होते त्याच्या कितीतरी पुढे निघून गेले. याचा अर्थ देशातल्या केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं सुद्धा आपल्या अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. म्हणजे जनमत काय आहे आणि जनमत असं का बिघडत चाललेलं आहे. तर मगाशी मी जे वेगवेगळे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यावर सरकारची भूमिका ही नेहमी लुटारूंच्या बाजूनं राहिली आणि त्यामुळं सरकारवरचा जनतेचा रोष वाढत चालला आहे. त्याचा पुरावा म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेला फॉलोअर्स आणि त्याला मिळणारा जोरदार प्रतिसाद. तुम्ही किती बंद्या आणा, काही आणा, कदाचित ही क्रांतीची चौल असू शकते. आणि म्हणून जे फक्त बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतच नाही तर भारतातही येऊ शकतं, याची ही नांदी आहे, हे लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस हे मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पहिल्या दिवशी बुलेटवरून विधानभवनात गेले. पण बुलेटवरून गेले याचा अर्थ त्यांच्याबरोबरचा गाड्यांचा ताफा नव्हता अशातला भाग नाही. तो रिकामा गेला. मग काय, तुम्ही गाडीत बसलं काय, बुलेटवर बसलं काय, फरक काय पडला. त्याच्यापेक्षाही विनोदाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी ते साताऱ्याला आले आणि 1,500 बस भरून माणसं त्यांच्या कार्यक्रमाला आणली गेली. हे 1,500 बसेस ज्या फिरल्या त्या पाण्यावर फिरल्या का, त्या हवेवर फिरल्या का, त्याला डिझेल खर्च झाला नाही काय. म्हणजे आपल्या नेत्याच्या आव्हानाला हरताळ फासण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी 24 तासाच्या आत केलं. आणि त्यांचे नेते तर त्याच्यापेक्षा महान. त्यांनी जनतेला आवाहन केलं, सोनं खरेदी करू नका. त्यांनी सांगितलं तेल कमी वापरा, खाद्यतेल. त्यांनी सांगितलं प्रवास करू नका, पोरांना शाळेला पाठवू नका, ऑनलाईन शिक्षण घ्या. आणि स्वतः परदेशात निघून गेले. आणि तेही कुठे गेले, अतिशय रम्य असं वातावरण असणाऱ्या सध्या उन्हाळ्यामध्ये सगळेच लोक युरोपात जातात. सरकारी दौऱ्याचं निमित्त करून ते युरोपला गेले फिरायला आणि चॉकलेट वाटत करायला लागले. याच्यापेक्षा विरोधाभास का, भारतीय कॉक्रोच पार्टी का वाढते, तर याचं कारण हे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.